या मला वाटलं तुम्ही येणार नाही पण तुम्ही आले. ठीक आहे, चला नेक्स्ट हेडिंग लिहा. नेक्स्ट हेडिंग लिहा. नेक्स्ट हेडिंग लिहा. नेम ऑफ लाइन्स. नेम ऑफ लाइन्स. नेम ऑफ लाइन्स. ठीक है, नेम ऑफ लाइन्स लिहिलं. नेम ऑफ लाइन्स. नेम ऑफ लाइन्स. सेकंड लाइन ऑफ लायमन. लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या, लिहू नका काहीच. हेडिंग दिलं नेम ऑफ लाइन्स. हा, सेकंड लाइन ऑफ लायमन. मी ज्यावेळेस असं म्हणेल सेकंड लाइन ऑफ लायमन, तर मला सांगा कुठली लाईन असेल रे? सेकंड लाइन ऑफ लायमन म्हणजे कुठली लाईन असेल? सेकंड लाइन ऑफ लायमन. मला सांगा लायमन म्हणजे कुठून कुठपर्यंत येतो? वन वरती येतो. वन वरती येतो, बरोबर की नाही? बरोबर की नाही? तर सेकंड लाइन ऑफ लायमन म्हणजे काय असेल पहा. सेकंड लाइन ऑफ लायमन म्हणजे कुठे येईल सांगा? वन वरती येईल. वन वरती येईल पहा. हे असेल 3 to 1. सेकंड लाइन ऑफ लायमन काय असेल? 3 to 1. काय असेल? 3 to 1. ठीक आहे, ठीक आहे. मी जर असं म्हणलो थर्ड लाइन ऑफ लायमन. थर्ड लाइन ऑफ लायमन नाही. हा 4 to 1 बरोबर. 4 to 1. 4 to 1. ठीक आहे. मी जर असं म्हटलो सेकंड लाइन ऑफ ब्लामर. सेकंड लाइन ऑफ बाल्मर. 4 to 2. 4 to 2. 4 to 2. 4 to 2. कळलं? सेकंड लाइन ऑफ बाल्मर. मी जर असं म्हणलो फिफ्थ लाइन ऑफ पास्चन. फिफ्थ लाइन ऑफ पास्चन. हा पास्चन म्हणजे किती येणार? 3 बरोबर. हा 8 to 3 बरोबर. फिफ्थ लाइन ऑफ पास्चन 8 to 3. ठीक आहे. मी जर असं म्हटलो थर्ड लाइन ऑफ बाल्मर. 5 to 2. काय येईल? 5 to 2 येईल है ना? फाइव टू 2 येईल बरोबर. पहा मी जर सेकंड लाइन म्हटलोय, सेकंड लाइन म्हटलोय मी, सेकंड लाइन ऑफ लायमन. सेकंड लाइन ऑफ लायमन मला सांगा लायमन म्हणजे कुठे येईल? फर्स्ट वरती येईल. लायमन म्हणजे कुठे येईल? फर्स्ट वरती. इथला नंबर तर फिक्स झाला. सेकंड आहे. सेकंड म्हणजे असा नंबर पाहायचा. या दोघांचा डिफरन्स 2 येईल पहा. 3 - 1 2. कळलं का? पहा थर्ड लाइन ऑफ लायमन फर्स्ट. हा नंबर तर फिक्स आहे. आता हा नंबर कन्फ्युजन होत असेल तर थर्ड लाइन म्हणजे दोघांचा डिफरन्स 3 आला पाहिजे, म्हणजे इकडे 4 पाहिजे. सेकंड लाइन ऑफ बाल्मर म्हणजे हा नंबर फिक्स आहे. या दोघांचा डिफरन्स काय आला पाहिजे? 2. म्हणजे हा नंबर इथं काय असला पाहिजे? 4 असला पाहिजे. कळतंय? कळतंय? आता पहा मी जर असं म्हटलो लास्ट लाइन और लिमिटिंग लाइन ऑफ लास्ट लाइन. लास्ट लाइन और लिमिटिंग लाइन. और लिमिटिंग लाइन असं म्हटलंय मी. लास्ट लाइन किंवा लिमिटिंग लाइन ऑफ लायमन. इन्फानाइट टू 1 बरोबर. इन्फानाइट टू 1. मी असं म्हटलो लास्ट लाइन और लिमिटिंग लाइन. लिमिटिंग लाइन ऑफ बाल्मर. इन्फानाइट टू 2. लिहा. This is the bars of lines.
एकदा मी हिंदी मीडियमला शिकवतो. हिंदी मीडियमला शिकवतो. हिंदी मीडियमला एकदा मी हिंदी मीडियमला शिकवतो. हिंदी मीडियमला बरोबर आहे. अरे नाही, डिस्कस करू त्यांना. तर हिंदीमध्ये लाईनला काय म्हणतात? रेखा. बरोबर आहे, रेखाच म्हणतात. रेखा म्हणजे असं पहा, दुसरी रेखा लायमन की, दूसरी रेखा लायमन की, तीसरी रेखा लायमन की, तीसरी रेखा लायमन की, दूसरी रेखा बाल्मर की, पाचवी रेखा. पोरं मला म्हणते, सर तुमची कुठली रेखा आहे? म्हणलं पोरांनो, तुम्हाला शिकवायचं काय? बाकीची जनता कुठे आहे? कोण अब्सेंट आहे? हर्षदा आहे का? त्या तिघी जणी नाही आहेत माळवाडीच्या. माळवाडी खंडोबाची वाडी. ते रेकॉर्डिंग ऐकतील तर ते म्हणतील हा. हॅलो, पडणार नाही ना मी? सेफ आहे. चला झालं या. नेक्स्ट हेडिंग लिहा, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम ABSOR BTION. absorption spectrum. Absorption spectrum. Yeah. In the absorption spectrum, only Lyman series is observed. Only Lyman series is observed. Because transition of electron is not possible from lower excited state to higher excited state. ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय पहा. ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम म्हणजे काय? ओनली लायमन सिरीज इज ऑब्झर्व. म्हणजे इलेक्ट्रॉन कुठून जाईल? खालून वरती जाईल. ठीक आहे, इथून इथं जाईल, नाहीतर इथून इथं जाईल, नाहीतर इथून इथं जाईल, नाहीतर इथून इथं जाईल. हे जे आहेत हे काय आहेत? ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. पण इथून इथं जर गेला
इथून इथं जर गेला, इथून इथं जर गेला, इथून इथं जर गेला, तर इथं ऑब्झर्व होणार नाही, कारण फक्त कुठे ऑब्झर्व होते, फक्त आणि फक्त लायमन सिरीज लाच ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम हे ऑब्झर्व होतं. या वरून खालून वरती गेलो तर काय होईल, एनर्जी काय होईल, ऍब्झॉर्ब होईल. वरून खाली आलो तर काय होईल, रिलीज होईल. खालून डोंगरावरती जाणं एनर्जी काय असेल, रिक्वायर्ड. वरून डोंगरावरून खाली येणं एनर्जी काय होईल, रिलीज होईल. एनर्जी लागणार नाही. कळलं? या डायग्राम काढा. ठीक है, हो गया. हो गया. नंतर नेक्स्ट हेडिंग लिहा, रेडबर्ग इक्वेशन. नेक्स्ट हेडिंग लिहा, रेडबर्ग इक्वेशन. रेडबर्ग इक्वेशन. रेडबर्ग इक्वेशन. रेडबर्ग इक्वेशन. Rydberg equations. RYD BERGS. RYD BERGS. Rydberg's equations. Rydberg's equations. झालं? रेडबर्ग इक्वेशन पहा काय सांगतो. सपोज ही एक एनर्जी लेवल आहे आणि ही एक एनर्जी लेवल आहे. खूप इम्पॉर्टंट आहे, यावर्षी नीटला क्वेश्चन आला होता याच्यावरती, मी सॉल्व्ह करून घेईन. मला सांगा, इलेक्ट्रॉन ज्या वेळेस इथून इथं जंप मारेल, सपोज ही एनर्जी लेवल आहे N1 आणि ही आहे N2, कुठली माहित नाही, N1 N2, इथून इथपर्यंत जंप मारला. ठीक आहे, मला सांगा इथं काय होईल, एनर्जी काय होईल, इमिट होईल. म्हणजे लॅम्बडा वेव्हलेंथची, समजा लॅम्बडा वेव्हलेंथची एनर्जी सपोज इमिट झाली किंवा लॅम्बडा वेव्हलेंथ इमिट झाला, तर हा लॅम्बडा किती असतो, इथं काय होईल, इमिट होईल. ठीक आहे, हा लॅम्बडा किती होईल. आता एनर्जी एक तर इमिट झाली, तर मी काय करेल पहा, डेल्टा ई इज इक्वल्स टू E2 मायनस E1. E2 मायनस E1. मला सांगा E2 ला मी कसं लिहिल, -13.6 पुढे Z स्क्वेअर अपॉन N स्क्वेअर असंच लिहिल ना, हो की नाही, Z स्क्वेअर अपॉन N स्क्वेअर. इथं सांगा मायनस, हे इथलं मायनस, आता हे मायनस हे आणि हे मायनस 13.6 Z स्क्वेअर अपॉन N स्क्वेअर. आता पहा, इथं E2 आहे म्हणजे N2 चा स्क्वेअर, इथं N1 चा स्क्वेअर. बरोबर आहे. मला सांगा, ही जी एनर्जी लेवल आहे ती कुठली आहे, हाय एनर्जी लेवल आहे ना.
आणि ही कुठली आहे? लो. हाय वरनं लो वरती जर गेला तर पहा काय होतं तर. ठीक आहे. आता पहा इथं मी याला असं लिहू शकतो का SC बाय लॅमडा, एनर्जी SC बाय लॅमडा. आता पहा मी असं लिहितो पहा 13.6 झेड स्क्वेअर डिवायडेड बाय N1 चा स्क्वेअर. हे मायनस मायनस प्लस झालं, त्या प्लसला मी इकडे लिहिलं. ठीक आहे. मायनस 13.6 झेड स्क्वेअर बाय N2 चा स्क्वेअर, झेड स्क्वेअर बाय N2 चा स्क्वेअर. बरोबर. आता पहा मला सांगा मी जर इथं असं लिहिलं पहा 1 बाय लॅमडा इज इक्वल्स टू 1 बाय लॅमडा इज इक्वल्स टू, मला सांगा इथं कॉन्स्टंट कोण आहे? हा 13.6 कॉन्स्टंट आहे, झेड कॉन्स्टंट आहे. N1 आणि N2 बदलेल ना, N1 आणि N2 बदलेल. तर मी असं लिहितो पहा 13.6 झेड स्क्वेअर अपॉन SC. इथलं SC मी खाली घेतलं अपॉन SC. इथं काय राहिलं? इथं काय राहील? 1 बाय N1 चा स्क्वेअर मायनस 1 बाय N2 चा स्क्वेअर. बरोबर. आता मला सांगा इथं 13.6 काय? कॉन्स्टंट आहे. SC काय? कॉन्स्टंट आहे. H म्हणजे काय? प्लँक कॉन्स्टंट. C म्हणजे काय? सी म्हणजे काय? वेलोसिटी ऑफ लाईट. ते पण काय? कॉन्स्टंट आहे. ही जी व्हॅल्यू होती कॉन्स्टंट आहे, याला म्हणायचं RH. RH झेड स्क्वेअर 1 बाय N1 चा स्क्वेअर मायनस 1 बाय N2 चा स्क्वेअर. हे समजण्याआधी आधी एक मी सांगतो परत. मला सांगा याचं युनिट काय येईल रे? याचं युनिट काय येईल? याचं युनिट काय येईल? इलेक्ट्रॉन व्होल्ट येईल. याचं युनिट काय येईल? इलेक्ट्रॉन व्होल्ट. याला जर मला जूल मध्ये घेऊन जायचं असेल, याला जर मला जूल मध्ये घेऊन जायचं असेल, ठीक आहे, तर मी याला जूल मध्ये घेऊन जाण्यासाठी याला मी कशाने मल्टिप्लाय करेल सांगा? 1.6 इंटू 10 पॉवर मायनस 19 एवढ्याने मी मल्टिप्लाय करेल. तेच आहे, तर फक्त युनिटचा फरक आहे, बाकी काही नाही. आता हा कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट, हा कॉन्स्टंट, हे ज्या कॉन्स्टंटच्या व्हॅल्यू ठेवल्या तर हे येईल RH झेड स्क्वेअर 1 बाय N1 चा स्क्वेअर मायनस 1 बाय N2 चा स्क्वेअर. आणि हे जे येतं ते जूल मध्ये येतं. हे जे येईल ते कशामध्ये येईल? जूल मध्ये. हे आलं 1 बाय लॅमडा. तर 1 बाय लॅमडा इज इक्वल्स टू काय आला? 1 बाय लॅमडा इज इक्वल्स टू काय आला? RH झेड स्क्वेअर 1 बाय N1 चा स्क्वेअर मायनस 1 बाय. आणि हे RH जे असतं ते असतं रेडबर्ग कॉन्स्टंट. रेडबर्ग कॉन्स्टंट ते असेल रेडबर्ग कॉन्स्टंट. समजलं? हा बोला. नाही, RH ची व्हॅल्यू दिलेली असेल. RH ची व्हॅल्यू सांगतो ना मी, सांगतो लिहा तर तुम्ही. RH म्हणजे रेडबर्ग कॉन्स्टंट ऑफ हायड्रोजन ऍटम असेल. रेडबर्ग कॉन्स्टंट ऑफ हायड्रोजन ऍटम.
झालंय झालं. नेक्स्ट हेडिंग लिहा. नेक्स्ट हेडिंग लिहा डिफरंट फॉर्म्स. नाही 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 थांबा, इथं काहीतरी लिहून द्यायचं मला. मला सांगा आर ऑफ हेलियम किती असेल सांगा बरं. He+ किती असेल सांगा. मला सांगा हेलियमचा ॲटॉमिक नंबर किती. 2. 2 चा स्क्वेअर 4. 4RH असं असेल ना, हो की नाही, हो की नाही. हा, आर ऑफ लिथियम काय असेल सांगा. लिथियम 2+ 9RH. ठीक आहे, 9RH. आता जी RH ची जी व्हॅल्यू असते ना, RH ची जी व्हॅल्यू असेल ती आहे 109678 सेंटीमीटर इनवर्स. ही व्हॅल्यू एवढी इम्पॉर्टंट नाहीये, पण 1/RH ची व्हॅल्यू इम्पॉर्टंट आहे. ते 192 एंगस्ट्रॉम. ही व्हॅल्यू खूप इम्पॉर्टंट आहे. 192 एंगस्ट्रॉम. 912 हा 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 नीटला विचारलेलं खूप वेळेस. डायरेक्ट व्हॅल्यू विचारलेली आहे 1/RH ची किती असते तर. नीटला ते सोपे क्वेश्चन विचारतात. तू जेईची तयारी करतोस ना. मुलं सगळे जेई ना. ते आज नीटवाली एक आली नाही का. काय ती आणि तू माळवाडीतच राहतेस. तिकडे एकदम पलीकडे. हा का. लिहा डिफरंट रेडबर्ग इक्वेशंस. डिफरंट रेडबर्ग इक्वेशंस. डिफरंट रेडबर्ग इक्वेशन. मला रेडबर्ग इक्वेशन एनर्जीच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. कशाच्या फॉर्म मध्ये. एनर्जीच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. ठीक आहे. रेडबर्ग इक्वेशन मला एनर्जीच्या फॉर्म मध्ये लिहायचंय. एनर्जीच्या फॉर्म मध्ये मी कसे लिहू शकतो. माझा एनर्जीचा फॉर्म्युला काय. एनर्जीचा फॉर्म्युला काय. Sc/λ. हे मी जर एनर्जीच्या फॉर्म मध्ये जर लिहिलं, एनर्जीच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर काय होईल. एनर्जी इज इक्वल्स टू असे येईल का RH बरोबर इथे येईल HC RHHC. ठीक है इंटू 1/N1 चा स्क्वेअर मायनस 1/N2 चा स्क्वेअर. आता हे बऱ्याच लोकांना कसं आलं ते समजलं नसेल. मी सांगतो कसं आलं तर. बऱ्याच लोकांना नसेल समजलं. या एनर्जीच्या जागेवर काय ठेवा. Sc/λ ठेवा.
ठीक आहे, इथं काय येईल RH/SC, इथं काय येईल 1/N1 चा स्क्वेअर मायनस 1/N2 चा स्क्वेअर. हे SC कटून जाईल, हे SC कटलं तर हेच इक्वेशन येईल. कळलं का? हे SC जर कटलं तर हेच इक्वेशन येईल की नाही? ते एनर्जीच्या फॉर्म मधलं हे इक्वेशन बरोबर आहे. एनर्जीच्या फॉर्म मधलं म्हणजे हे इक्वेशन बरोबर आहे. कळलं का कसं आलं तर? हे रफ करू. दिस इज द रेडबर्ग इक्वेशन इन द फॉर्म ऑफ, एवढं कधी जेईला विचारू शकतात, नीटला नाही विचारू शकत. आणि हा जो असतो याला तुम्ही RH म्हणा, एनर्जी कॉन्स्टंट म्हणजे असं. ठीक आहे, कळालं? इन द फॉर्म ऑफ एनर्जी. ठीक आहे, जर मला फ्रिक्वेन्सीच्या फॉर्म मध्ये विचारलं तर फ्रिक्वेन्सी काय असते सांगा? C/λ, C/λ. ठीक आहे, आता C/λ मी असं लिहू शकतो का? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू RH/C, RH/C 1/N1 चा स्क्वेअर मायनस 1/N2 चा स्क्वेअर. ठीक आहे, कळतंय का? आता बघा, जर मी याच्या जागेवर C/λ ठेवलं तर इकडे RH/C, CC कॅन्सल, याच्यावरतीच येतं ना. तर फ्रिक्वेन्सीचा फॉर्म कसा असेल? असा असेल. हे एनर्जी, हे फ्रिक्वेन्सी, याला म्हणा R'. ठीक आहे, घ्या R' म्हणजे असं R', हे R', RH. कळतंय का? दोनच फॉर्म मध्ये बस. ठीक आहे, एवढं डीप मध्ये कोणीच जात नाही, आपणच चाललोय फक्त बस. तुम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्म पहा ना, नाही कोणी एवढं नाही घेणार. हे सगळं घेतलं होतं का PW मध्ये? हा, हर्ट्ज किंवा सेकंड इनवर्स. चलो नेक्स्ट या क्वेश्चन लिहा. कॅल्क्युलेट रेडबर्ग कॉन्स्टंट ऑफ एनर्जी. कॅल्क्युलेट रेडबर्ग कॉन्स्टंट ऑफ एनर्जी. कॅल्क्युलेट रेडबर्ग कॉन्स्टंट ऑफ एनर्जी. हा क्वेश्चन तेवढाच आहे फक्त बस. कॅल्क्युलेट रेडबर्ग कॉन्स्टंट ऑफ एनर्जी. ठीक आहे, मला सांगा रेडबर्ग कॉन्स्टंट ऑफ एनर्जी विचारले. ठीक आहे, ठीक आहे, एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? -13.6 Z²/n². ठीक आहे, आता हा याच्यात काय कॉन्स्टंट आहे की नाही? कॉन्स्टंट आहे. एनर्जी एवढं जे एवढं हे काय कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, आता याला जर मी असं जर लिहिलं, याला जर मी कन्वर्ट केलं, ठीक आहे, आता हे काय कशामध्ये होतं? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये होतं. इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये होतं की नाही? हे कशामध्ये होतं? इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. ठीक आहे, आता इथं पहा RH ची व्हॅल्यू काय आली? 13.6 इलेक्ट्रॉन
व्होल्ट. आणि ही जर जूल मध्ये जर विचारली तर काय सांगा, 13.6 इंटू 1.6 इंटू 10⁻−19 जूल. हे जर तुम्ही पूर्ण सॉल्व्ह केली, हे जर पूर्ण तुम्ही सॉल्व्ह केलं तर ते येईल 2.18 इंटू 10⁻−18 जूल RH. ही जूल मध्ये आणि ही इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये. देखो नाही घेतलं कारण ती सिस्टीम बाउंडेड असते ना, त्याच्यामुळे ते मायनस जे असतं ते सिस्टीम बाउंड साठी असतं. समजतंय ना? हाँ 2.18. नोट लिया. एनर्जी ऑफ वन इलेक्ट्रॉन पेसिस, एनर्जी ऑफ वन इलेक्ट्रॉन पेसिस हाँ, एनर्जी ऑफ वन इलेक्ट्रॉन पेसिस in terms of Rydberg constant, in terms of Rydberg constant, one electron passes in terms of Rydberg constant, passes in terms of Rydberg constant, in terms of Rydberg constant. ठीक है, पहा E इज इक्वल टू काय, -RH Z²/n². या RH ची व्हॅल्यू काय असेल सांगा, एक तर असेल 13.6 इलेक्ट्रॉन व्होल्ट मध्ये, किंवा मग काय असेल 2.18 इंटू 10⁻−18 जूल. लिखो. रेडबर्गला नाही, तेच कॉन्स्टंट आहे ना, तो कॉन्स्टंट आहे. ठीक है, ठीक है. चला क्वेश्चन लिहा, क्वेश्चन लिहा. कैलकुलेट वेवलेंथ एसोसिएटेड विथ, कैलकुलेट वेवलेंथ एसोसिएटेड विथ, कैलकुलेट wavelength associated with first line of Lyman, first line of Lyman of hydrogen atom. झालं तेवढंच आहे. फर्स्ट लाइन ऑफ लायमन ऑफ हायड्रोजन ॲटम. पहा मी सॉल्व्ह करून देतो. पहा सांगा काय विचारलंय तुम्हाला. वेवलेंथ म्हणजे काय विचारलंय, लॅम्बडा विचारले. कशाची, फर्स्ट लाइन ऑफ लायमन, लायमनची फर्स्ट लाइन ऑफ लायमन. लायमनची फर्स्ट लाइन म्हणजे ट्रान्झिशन कुठून कुठपर्यंत येईल सांगा. 2 to 1, 2 to 1 ट्रान्झिशन होईल. या काय फॉर्म्युला, 1/λ इज इक्वल्स टू RH Z², 1/n1 चा स्क्वेअर मायनस 1/n2 चा स्क्वेअर. असं येईल का नाही सांगा.
काय विचारलंय? लॅमडा विचारलंय. आर एच ची व्हॅल्यू नाही माहिती. आता कशासाठी विचारलंय? हायड्रोजन. झेड ची व्हॅल्यू किती येईल? 1. 1/1 स्क्वेअर. मला सांगा हे काय N2 आहे, हे काय N1 आहे. 1/1 स्क्वेअर. ठीक आहे. इथं सांगा काय येईल? 1/2 स्क्वेअर म्हणजे 4. तर हे येईल RH1, हे येईल 1/4, हे येईल RH, हे 3, 4 -